आपण आपण गोंधळ का साजरा करतो भैरवनाथाचा? आपले सुख शांती साठणं, समाधानी साठणं, आपले त्यातून आपल्याला चांगलं म्हणजे आपल्याच विचार येतात. आपले त्याच्यापासून खूप लहानपणापासून चांगले झालेले, आता सगळे एकत्र येतात लोक, आणि आमचं गाव एकत्र आल्यानं खूप छान वाटतं. समाज चांगला व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित आहे आता सध्या तरी. लहान मोठी सगळे आता बायका बी रेशीमी वगैरे खेळतात. असं चालू असतं सगळं. आणि सगळी यात्रेला वगैरे सगळे म्हणजे असं जत्रेसारखं त्याच्यात येतं. जत्रेसारखं असतं होतो. अच्छा, गोंधळ असतो. बरं मी काय म्हणतो, बायका पहिले लेझिम खेळायच्या का? आता मी बघितलं आपल्या इकडे एवढ्या बायका सुद्धा लेझिम खेळतात. मध्ये काकी पहिले असं काहीच नव्हतं. तुम्हाला बघून भारी वाटत नाही आता की आता बदललंय गोष्टी, आपल्या पोरी बाई खेळत आहेत? खूप छान वाटतं. खूप छान वाटतं ना. चालतंय, धन्यवाद, थँक्यू. आता तुम्ही बघताय ह्या ज्या बायका एवढा वेळ थांबल्या होत्या, त्यांचं थांबण्यामागचं सगळ्यात मोठं प्रयोजन म्हणजे पालखीच्या, या दिवटीच्या, तसेच काठीच्या आणि ह्या पालखीच्या पाया पडणं आणि सगळ्यात अगोदर दर्शन घेणं. भैरवनाथ स्वतः जेव्हा गावात मिरवणुकीत निघतात तर त्यांचं दर्शन घेण्यासाठी या बायका ऍक्च्युली उत्सुक असतात. आणि त्याच्या अगोदर जी निघते ती मिरवणूक, म्हणून अशा पद्धतीचं एक वातावरण कुरुळ गावामध्ये तुम्हाला आज पाहायला मिळतंय गोंधळाच्या निमित्ताने. अगदीच सुंदर अशी सजवलेली ही पालखी, आणि पालखीनंतर आता तुम्हाला जास्त पब्लिक नाही बघायला मिळणार, पण ही जी मोठी पब्लिक आहे जी पुढे पालखीच्या सोबत चालली आहे, ही सगळ्यात मेन कार्यवाहू पब्लिक, जे हे गोंधळाचं कार्य असतं ते पूर्ण वाहणार आपल्या खांद्यावर ही पब्लिक. बाकी थोडं एन्जॉय करणारी पब्लिक म्हणजे ती नाचणारी, आणि सगळ्यांचीच इतकी आवश्यकता या उत्सवाच्या, या गोंधळाच्या दिवशी असते. सो तुम्ही बघू शकता कसं दिवटीच्या पाया पडतायत सगळे, आणि ही दिवटी तेवत असतानाच तिला पुढे पुढे नेत असतात. आनंदाची गोष्ट आहे की सालाबाद प्रमाणे आज आमच्या भैरवनाथाचा उत्सव आहे, तर त्याच्या निमित्ताच्या संपूर्ण गावातून, जशी की आपली काठी पालखी वगैरे आहे, ती संपूर्ण गावातून मिरवणूक निघते. आणि इथं कुठलाही भेदभाव चालत नाही, की संपूर्ण पणे अनेक गावचे लोक येतात, हे करतात, भाविक येतात आणि दर्शनाचा लाभ वगैरे घेतात, महाप्रसाद लाभ घेतात. आणि देवाच्या चरणी आमची ही प्रार्थना असते की आपल्या सगळ्यांना सुख शांती लाभावी, सगळ्यांचं कल्याण हो, सगळ्यांना भरभराटी देवाने द्यावी. आणि गावच्या काय गावावरती येणारे कुठली संकट वगैरे असतात त्याच्याविषयी आमच्या ग्रामस्थांचा असा विषय असतो की आपलं यातून त्यांना सगळ्यांना मुक्तता व्हावी, संकटातून त्यांनी व्यवस्थित आपला सांभाळ करावा, अशी ईश्वराच्या देवाच्या आमची प्रार्थना असते. आणि इथं आम्ही सर्व एक शर्तीनं आनंदाने सगळं उत्सव साजरा करत असतो. आणि हा ताळमेळ चालला आहे, सगळा हा लोकांचा म्हणजे उत्सव चाललेला आहे, तो तुम्ही पहा. ओके, थँक्यू. चांगले आवड आहे. आता तुम्ही बघताय ना, पालखी खांद्यावर नेणं हे काही सोपं जॉब नाहीये. खांद्यावर पालखी घेऊन जाणं देवाला तितकंच सुखरूपतेने, आणि तुम्ही पाहू शकता हे खूप सुंदर असं देखणं मूर्तिरूप भैरवनाथाचं. आणि हे जे सगळे मंडळी शेवटपर्यंत टिकलेत नाही, ते हे सगळे महत्वाची माणसं, कारण हे मेन कार्य वाहत आहेत त्यांच्या खांद्यावर. आणि हा मामाचा मुलगा आहे आमच्या, सो अनिल. सो तो आता कदाचित खांद्यावर सगळ्यांनाच पालखी न्यायची असते भैरवनाथाची. सो मी पण एकदा खांद्यावर पालखी घेईन, प्रयत्न करीन. म्हणजे इकडे तर बघ, इकडे बघत नाही.
आता तुम्ही बघताय हे जी पालखी आहे ही गावातलं जे दत्त मंदिर आहे, हे दत्त मंदिर दत्ताच्या भेटीला आली आहे. थोडक्यात एक छोटस मिरवणूक काढताना एक छोटीशी गोष्ट म्हणजे महत्वाची अशी नमूद करावीशी वाटते की ही जी पालखी गावात फिरते ती फक्त फिरते यासाठीच की ते वेगवेगळ्या आपल्या ग्रामदेवतांची भेट घ्यावी, गावातलं सगळं वातावरण बघावं, गावातले रस्ते, लोक कुठे राहत आहेत, त्या लोकांवर तुझी कृपादृष्टी ठेव, हेच सांगायचं असतं. पूर्वापार आलेली प्रथा आहे आणि इथे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे पालखी जे वाहतात त्यांचे पाय धुण्यापासून ते त्यांना माथ्यावर त्यांच्या कुंकवाचं हळदी कुंकवाचं हे हळदी कुंकू लावतात आणि त्यानंतर बाप्पाच्या पाया पडतात. सो असं हे वातावरण तुम्ही बघू शकताय. ही आरती घेऊन चाललेले आहेत. ही आरती सोबतच निघाली आहे. ही आरती याच्या सोबतच निघाली ना आपल्या दुपारात जी जेव्हा ही पालखी निघाली तेव्हा आरती करूनच मग देवबाप्पा निघाले. सो भैरवनाथ निघाल्यानंतर तेव्हापासून त्यांची ही आरती अशीच तेव्हाच अखंड जनमानसांमध्ये फिरते. हे तुम्ही बघू शकता. तुम्ही आता हा जो हातातला डमरू बघताय की नाही, हा शंकराचा डमरू आहे आणि हा त्यांना सतत असा वाजवत चालू ठेवायचा कारण हा गोंधळ आहे ना. सो हा गोंधळ सतत असाच या पद्धतीने त्यांना चालू ठेवावा लागणार आहे. जशी तेवढ ही ड्युटी सुद्धा तशीच तेवढ ठेवावी लागणार आहे, आरती सुद्धा तशीच. आणि तुम्ही बघू शकताय गावाला असं वेगवेगळं आवाड असतं किंवा आळ्या असतात. म्हणजे थोडक्यात आता हा नीट काढ माझी. सगळे अप्रतिम अशी स्पेस खाली करून आल्यामुळे माझ्याकडे भरपूर स्पेस पडली आहे. मगाशी मी सुद्धा तुम्ही बघितलं असेल मी पालखी हातात घेतल्यानंतर मी सॉरी पालखी घेतल्यामुळे लगेच सगळ्यांचे हे बदलतं बघण्याचा दृष्टिकोन. पालखी घेतलेला माणूस म्हणजे देवाला वाहणारा माणूस. सो अशा पद्धतीचं ड्युटी सतत ही असे ड्युटीला तेल सोडत राहावं लागतं आणि ही तेवतच ठेवावी लागते. नमस्कार. आपल्या भैरवदेवाचे गोंधळाची आता सुरुवात झालेली आहे. भैरवनाथ आमचं ग्रामदैवत आहे आणि त्यांची बाजूला ती आहे ती आपली जोगेश्वरी देवी. आणि भैरवदेवाची आता पालखी निघालेली आहे. पूर्ण गावात फिरून सगळीकडे
सगळ्या देऊळ आहेत आमच्या इथे 7 देऊळ आहेत. 7 देवळात जाते पालखी आणि प्रत्येक घरातली प्रत्येक बाई ही आपली ओवाळणी असते त्या देवाला ते पालखीला ओवाळत असते. आणि अशा तऱ्हेने पूर्ण गावचा गोंधळ असतो. सकाळी सर्व ठिकाणी मटणाचा एक बकऱ्याचा बळी दिला जातो. ते बळी दिल्यानंतर त्याचा कार्यक्रम त्याचा महाप्रसाद तो थोडासा आपल्याकडे नॉनव्हेज असतो. तो नॉनव्हेजचा आता ही पालखी पूर्ण गेल्यानंतर आपल्या तिकडे येईल आणि ती पालखी तिथे सगळे गावात फिरून सगळ्यांकडे गेल्यानंतर आपण देवळाच्या दारामध्ये तिथे आहे त्या बाजूला तिथे मंदिराजवळ आपण बसणार आहे आणि तिथे आपल्याला महाप्रसाद होणार आहे. महाप्रसाद झाल्यानंतर एक गोंधळ असतो. महाप्रसादाच्या अगोदर अर्धा तास गोंधळ होतो. गोंधळ येतात त्यांचा गोंधळ करतो. त्यानंतर आपल्याला महाप्रसाद सुरतो. आणि आमच्याकडे एक सिस्टम अशी आहे की अख्खे जेवढे पाहुणे येतात ते अक्षरशः आपले प्रत्येकी अशी पांगत करून तिथेच जेवतात आणि तिथेच जेवून घरी जातात. कोणालाही घरी घेऊन दिलं जात नाही आणि प्रत्येक जण जागेवरती जेवला जातो. जाग्यावर जेवल्यामुळे ते एक वेगळा आनंद असतो, वेगळी एक पद्धत असते. कारण की आज बघितलं असेल की तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघितलं असेल की स्टेज त्याच्यावरती बसून जेवतात कोण प्रत्येकाचे एकत्र एक असं बसून एकाच जागी ते खूप वेगळा अनुभव असतो. आणि एक देवाची कृपा आहे पंगत, ही पंगत खूप चांगली दरवेळेला होते आणि एक देवाची कृपा आहे. खूप चांगला आमचा उत्सव होतो, कुठलाही विघ्न येत नाही आणि छान होतं. धन्यवाद. गोंधळाचा कार्यक्रम हा नेहमीप्रमाणे ठरल्याप्रमाणे दरवर्षीप्रमाणे आम्ही साजरा केला जातो. आणि का करतो त्याचं कारण असं की गावामध्ये सुख शांती आणि लोकांना आरोग्य चांगलं जावं, लोकांचे केलेलं सर्व श्रमदान त्यांना लाभावं ह्या हेतून. आणि तो आमचा कुलदैवत भैरवनाथ ह्याच्याकडे एकच आमची अपेक्षा अशी असते की आमचा गाव हा नेहमी सुखी राहायला पाहिजे, नेहमी त्या लोकांना सुख मिळालं पाहिजे. हेच एक आमचं म्हणणं आमच्या देवा कुलदेवतेविषयी एक आवर्जून एक म्हणणं असतं. आणि हे आम्हाला ते कुठल्याही स्वरूपानं तो आम्हाला तो साध्य करतो. म्हणून आम्ही त्याचा गोंधळ अशा पद्धतीने करतो की जेणेकरून की कुठल्याही लोकांना कुठल्याही माणसाला कुठल्याच पद्धतीची न तकलीफ होता आम्ही त्याचा हा गोंधळ हा व्यवस्थितपणे साजरा केला जातो. आणि इथूनही पुढे आम्ही सर्वांसाठी किंवा देवासाठी किंवा सर्वांसाठी अशाच पद्धतीने चांगल्या पद्धतीने आमचा हा कार्यक्रम आम्ही करणार आणि करत आहोत. इथून पुढेही आम्ही सर्वच कार्यक्रम, दत्ताचा कार्यक्रम, गोंधळाचा कार्यक्रम, घाटूबाईचा कार्यक्रम, जकनाई देवीचा कार्यक्रम, यावर शंकराचा सुद्धा, हे सगळे उत्सव आम्ही नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे व्यवस्थितपणे पार आमच्या गावामध्ये पाडल्या जातात. आणि हे इथून पुढे असेच चालू राहणार. धन्यवाद. कोणीतरी हे द्या का चांगलं द्या कोणीतरी. चला चांगलं घाला की. अजून एकदा. आता तुम्ही हे वातावरण जे बघताय ना, हे मारुती मंदिराच्या इकडचं वातावरण आहे. गावातला रस्ता हा जो येतो तो इथपर्यंत येतो. मारुतीचं मंदिर आहे इकडे, सांस्कृतिक भवन आहे. आणि गावात अंधार फार असल्यामुळे मी मला दाखवू शकत नाही की भवन कुठे आहे, सांस्कृतिक भवन कुठे आहे. आणि ही पालखी मागे आता आलेली आहे. जवळजवळ सो आता ह्या ज्या आरोळ्या ठोकतात हळू हळू हळू. आपल्याला आतमध्ये जाऊन बघायला मिळेल. काय करतायत? आवाज आवाज आवाज. हा इथून छान दिसतोय. हा कुठे आता गावामध्ये सगळीकडे मिरवणूक नाही जाऊ शकत. सो
अशी पालखी जाते आणि काठी जाते. सो सगळे पाया पडतात. काय ग मावशी, बरी आहेस का? हा येत. मग त्यात ते पण येणार की मावशीचा आवाज दिला मावशीला, ते पण ये ऋषा खाली येणार ना. चांग भले बापरे. सगळी भगत मंडळी बसलेली आहेत बघा. दत्तांना ओळखता, आमचे गणपत दादा, शिवांना ओळखता आणि हा रोशन दादा. सो वाट बघतात पालखीची. आणि ही भगत आळी आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं जसं गावाला वेगवेगळ्या आळ्या असतात की नाही, मधला आवाड, वरचा आवाड, भगत आळी, कुरळे आळी, तसं सगळं हे असं आहे. आणि सगळे वाट बघतात, पालखीचीच वाट बघतात ना. हा ते बघा. आता ही पालखी बघा आलेली आहे आणि आता इथे काठीची पूजा सुरू होते कुरुळ तिजाई मध्ये. खर तर 2 गाव आहेत, कुरुळ तिजाई आणि कुरुळ बाजी. कुरुळ तिजाई आणि कुरुळ बाजी. वहिनी वगैरे सगळेच वाट बघतायत. वाट बघतायत पालखीची. आता तुम्ही बघू शकताय भगत म्हणजे कुरुळ तिजाई या गावामध्ये आता एंटर झाली आहे पालखी. अरे आणि आता सगळे पालखीच्या पाया पडतायत. ही घरं असतात आमच्या इकडची. तुम्ही बघताय गावामध्ये वातावरण, हलकासा पाऊस पडून गेला आज आणि कसं वातावरण असतं तुम्ही बघू शकताय. देवाचा डमरू सतत वाजवतात हे आणि सतत वाजवतच ठेवायचा असतो तो. मुन्नी आता. अरे बापरे, असं झालंय का कपाळ माझं. मी आता सेल्फ कॅमेरा चालू केला. इकडे कसं वाटतंय गावाला येऊन? गावाला येऊन खूप मजा येते मला. नवीन नवीन गोष्टी अनुभवायला मिळत आहेत. बघतोय की कशी काळभैरवनाथ. डोळे असे बिरबिरते नको ठेव ना, समोर बघ ना. अरे ते कसं म्हणजे नजर तिकडे चालू आहे ना, ते काहीतरी करतात त्यांच्याकडे बघतोय मी. त्याच्यामुळे खूप मजा येते. आणि मी तर म्हणेन प्रत्येकाने आपापल्या गावी महिन्यात एकदा ते 2दा तरी जाऊन यायलाच पाहिजे. हा बरोबर आहे, बरोबर आहे. मी कुठे नाही म्हणतो. स्वच्छ ऑक्सिजन तुम्हाला मुंबईपेक्षा गावातच मिळेल. वा, हे माहितीच नव्हतं ना आम्हाला. सो तरी लोक तेच करतात. सो ऋषा, तुझे खूप खूप आभार, धन्यवाद. परत लवकर दिसू नकोस, नाही तर लय मारीन. बस तू कर खराब हात आणि नंतर ते घाल तोंडात परत.
चला दोन माझं नका बाबा काय रेकॉर्ड घेऊ. हे माझं कोंबऱ्या बोटानं हानी तुला. बाबू दिसला पाहिजे कोणतरी माझा नाही गोंधळ का ते तिकडं मंडळ आहे ते बघतील. आपला गोंधळ नाही काय नाही. आपण एक कार्य करायचं फक्त. हाय गाईज, ही आकांक्षा माझ्या ताईची मुलगी. ही ताई माझी मागे जयश्री ताई. घाटाईच्या यात्रेत व्लॉग मध्ये तिला पाहिलं असेल तुम्ही. मला आठवत नाही कुठला एपिसोड वगैरे मी सांगू शकत नाही पार्ट कितवा काय, पण तुम्ही पाहिलंय. सो ही आकांक्षा तिची मुलगी, तिने पण आता व्लॉगिंग सुरू केलं असं तिने मला सांगितलं. बोललो लगेच मला मेसेज कर आणि टाक. काय चॅनलचं नाव आहे तुझं? अतरंगी फॅमिली. जशी यांची फॅमिली तसं यांचं नाव अतरंगी फॅमिली. येस येस कर. मी माझ्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न पण करेन की क्यूटशी आमची छकुली आहे आकांक्षा, तर तिच्या या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि गाईज रॉक ऑन करा, म्हणजे ते सगळे व्हिडिओ बघत राहा आणि तिचे. ओके बाय. जय, क्या बात आहे. तुम्ही राहिला कशाला रे तिकडे? इकडे आता तुम्ही बघू शकता इकडे सगळे टोप शिजून मस्तपैकी वाट बघताय लोक. सगळे प्रसादाच्या अपेक्षेत प्रसादाची वाट बघत इथे उभे आहेत आणि थोड्याच वेळात इकडे गोंधळाला सुरुवात होणार आहे भैरीच्या देवळामध्ये. आणि इथे जे बसलेत ना हे गोंधळी समाजातली लोक, ज्यांच्या हस्ते इकडे पूजा केली जाते. सो आपण त्यांच्याशी पण नंतर संवाद साधूया. हो, हे गावचं धडाडीचं नेतृत्व आणि चिक्या शेठ आमचे, आणि अतिशय उमदा व्यक्तिमत्व. कारण सीन असा आहे, सकाळी फक्त माझ्या एका मेसेजवर मला फोन केला होता की कुठे गाडी तुझी. आता तुम्ही बघू शकताय जेवायला सगळ्यांचे पंगत बसलेली आहे आणि पंगत अजून बसत चालले. श्री कृष्ण जयराम भगत, श्री कृष्ण जयराम भगत यांच्याकडून बघण्यासाठी या ठिकाणी पाहुणे मंडळी बसले, त्यांना पत्र यावं. बाकी साहित्य जे काय आहे भोजनाचं ते वाढप करायचंय. भाऊ अनिल भाऊ सवासनी व गोंधळी इथे बसले, त्यांना प्रथमतः वाढप पण करायचंय. ऋषा ऑल ओके. उपवास सवासनीने उपवास सोडला का? ओके, आपण महाप्रसाद घ्यायला सुरुवात केली तरी चालेल. सुरू करा. बघितलाय तुम्ही आता बघताय आपल्या भैरी देवळाचा गोंधळ सुरू झालेला आहे. आणि प्रथम आपल्याकडं पाहुणे मंडळी म्हणजे जेंट्स पाहुणे मंडळी उठलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला एक महिला मंडळाचं बघत असेल बघा या साईडला आखी महिला मंडळ आहे. आधी महिला लाईटमुळे देतो. हा लाईट म्हणा आणि इकडे गेला त्या बाजूला समोर या साईडला पण महिला मंडळ बसलेली आहे. अर्धी महिला मंडळ बसले, अर्धी महिला मंडळ उभी आहे. अरे किती क्लास बघितलं असेल तर आपल्याकडे महिला मंडळ जास्त आहे.
तुम्ही ह्या साईडला बघत असाल तर अख्खी महिला मंडळाची 4 पंक्ती बसलेली आहे. तरी इकडे 10-15 महिला मंडळ इकडे आहेत उभ्या, पण ते सगळे आहेत. पण आपल्याकडे महिला मंडळ जास्त असल्यामुळे थोडासा त्रास होत आहे. बघा आपण इकडे 10 जवळजवळ 1 2 3 4 4 4 8 6 पंक्ती बसल्यात. तरी महिला मंडळ इकडे आपल्याकडे बघत असेल ते सगळे उभे आहेत. बघा आमच्याकडे महिला मंडळाचा रिस्पॉन्स सगळ्यात जास्त असतो, त्यामुळे महिला मंडळ जास्त आहे आपल्याकडे. आणि जास्त करून आमच्याकडे इकडे सवासनी म्हणजे ज्या माहेरवासीन आहेत, माहेरवासीन जास्त आहेत आमच्याकडे. माहेरवासीन जास्त आहेत. ह्याच्यामध्ये बघितलं तुम्ही तर 60% माहेरवासीन आहेत आणि आमच्या बाकी 40% आमच्या इथले आहेत. थोडासा वाढताना त्रास होतोय, पण आपण समजून घ्या महिला मंडळ आपलं जास्त असतं. शेठ पुढे जेवण करण्यास त्याला म्हणजे आमच्या गावच्या भाषेत त्याला चर म्हणतात, बरोबर ना? चरावर हे चरावर बनवलेलं स्वयंपाक, चरावर स्वयंपाक बनवला. आणि आता हे सगळे जे वाढपी आहेत ना, ते आता डिस्ट्रीब्युशन करतात मटणाचं व्यवस्थित आणि प्रत्येकाला प्रसाद मिळावा असं. नमस्कार, मी श्री अरुण बाबूराव कुरळे. शरीर स्वस्थ या क्रीडा प्रकारामध्ये जखनाई देवी, भैरवनाथ आणि घाटे देवीच्या कृपेने सातत्याने 32 वर्ष शरीरसृष्ट स्पर्धेमध्ये सहभागी होणारा भारतातील मी एकमेव खेळाडू आहे आणि अनेक शरीरसृष्टपटू घडवण्यामध्ये माझं मौलिक मार्गदर्शन. मुंबई हौशी शरीर संघटनेचा मी सचिव आहे, त्याचप्रमाणे आता मुंबई हौशी संघटनेचा मी उपाध्यक्ष आहे. गेली 32 वर्ष सातत्याने शरीरसृष्टपटू घडवण्याकरता मी भरपूर प्रयत्न केले. माझी बेस्ट उपक्रमांकाची नोकरी सांभाळून सातत्याने मी शरीरसृष्टपटू घडवत गेलो. राष्ट्रीय स्तरावर अनेक नेव्ही, आर्मी आणि पोलीस दलामध्ये अनेक शरीरसृष्ट सहभागी झाले. त्याचप्रमाणे मला परळी विभाग परळी विभाग शेतकरी महासंघाने 87 साली त्यांनी माझा प्रथम गौरव केला. त्यानंतर सातारा भूषण पुरस्कार, सातारा समर्थ रत्न पुरस्कार, त्याचप्रमाणे बेस्ट उपक्रमाच्या वतीने बेस्ट विशेष सेवा पदक, त्याचप्रमाणे गिरगाव हिंदुश्री किताब आणि मुंबईमधील शरीर शौर्य या स्पर्धामध्ये जे मौलिक जे पदक असते उत्कृष्ट शरीरसृष्ट मार्गदर्शक म्हणून तो पदक देखील नुकताच मला यावर्षी मिळालेला आहे. असं सातत्याने शरीरसृष्ट स्पर्धेमध्ये सहभागी होऊन आपल्या गावचा आणि कुरुळे हे नाव मी नेहमीच वाढवण्याचा प्रयत्न केलाय. धन्यवाद.